काळे वाटाणे नसतील तर हा भात कसा करायचा किंवा काळे वाटाणे असतील तर भात कसा करायचा ते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि पाहिल्याबरोबर तुमच्याही तोंडाला पाणी येणार आहे याची पूर्ण खात्री. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला झटपट छानशी रेसिपी पाहूया. तर पहा, झटपट भात करायचा आहे ना, जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात केलेली आहे. इथे कुकरमध्ये 1.5 ते 2 पळी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरं घातलंय. त्यानंतर भरपूर असा लसूण घालायचा आहे. इथे लसूण बारीक कट करून घेतला आहे मी. तुम्ही हवं तर ठेचून घेतलात तरी चालेल. कढीपत्त्याची पानं घातली आणि 2 मिरच्या अशा पद्धतीने कट करून घातल्या. हिरव्या असतील तरी घेतल्यात तरी चालेल. माझ्याकडे आता लाल मिरची होती म्हणून मी लाल घेतली. हिरवी घातली तरीसुद्धा चालणार आहे. त्याचबरोबर बघा, इथे हा पातीचा कांदा आहे. ओला कांदा जो आपला येतो ना, तो कांदा इथे मी घेतला आहे. आता तो सुद्धा घरात होता म्हणून घेतला आहे. तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर साधा कांदा घेतलात तरी चालेल. मोठ्या साईजचा असेल तर 1 कांदा घ्या, लहान असतील तर 2 घ्या. आता इथे हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत छान असा आपण परतवून घेऊया. पहा, कांदा परतला गेला आहे. खूप डार्क करायचा नाही आहे आपल्याला. अगदी या पद्धतीने फक्त मऊ होईपर्यंत, मोकळा होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ना मी इथे 1 मीडियम साईजचा टोमॅटो असा चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतला होता बघा. तो सुद्धा घालून घेतला. ही रेसिपी करायला खरंच खूप जास्त सोपी आहे. अगदी झटपट तयार होणार. वाटण घाटण न काढता कसा झटपट आपण मसाले भात करू शकतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर पहा, टोमॅटोसुद्धा थोडा मऊ झाला की यात काही मसाले ॲड करायचे. सगळ्यात आधी थोडीशी हळद घातली. त्यानंतर कलरसाठी बेडगी मिरची पावडर घातली आणि 2 चमचेभर इथे जे पोह्याचे चमचे असतात ना, त्याने 2 चमचे मटण मसाला घातलेला आहे. मटण मसाल्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला किंवा चिकन मसालासुद्धा घेऊ शकता. तर पहा, इथे मी जास्तीचे कोणतेही मसाले वापरणार नाही आहे. खूप जास्त मसाले वापरले ना तर मग भाताची चवसुद्धा बिघडून जाते. इथे मी तांदूळ आणि हे जे वाटाणे आहेत ते छान असे स्वच्छ धुवून घेतलेत. एकत्रितच धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे यामध्ये घालून घेऊया. तांदूळ म्हणाल तर हा घरचा तांदूळ आहे. इंद्रायणी तांदळाचा इथे मी वापर केला आहे. त्याचा भात खूप छान होतो. थोडा चिकट होतो पण चवीला अप्रतिम होतो. तुमच्याकडे जो कोणता तांदूळ असेल ना तो इथे तुम्ही वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे काळे वाटाणे नसेल तर घरामध्ये बटाटा तर प्रत्येकाच्याच असतो. बटाटे आणि शेंगदाण्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही हा मसाले भात करू शकता. किंवा इतर कोणते कडधान्य तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा घालू शकता. याच पद्धतीने तुम्ही जी आपली बारीक मसूर असते ना, ती मसूर वापरूनसुद्धा तुम्ही हा मसाले भात करू शकता. पहा, आत्ताच किती छान दिसतोय ना. याला मसालेसुद्धा परफेक्ट पडलेत आणि तेलसुद्धा. मसाले भाताला कधीही तेल थोडं जास्तीचं घालायचं म्हणजे भात छान चमचमीत होतो. आता इथे बघा, जितके तांदूळ घेतले ना आपण त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. जर तुमच्या तांदळाला जास्तीचं पाणी लागत असेल तर तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालेल, पण शक्यतो सगळ्या तांदळांना जितका तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घातलं की भात परफेक्ट होतो. पहा, सर्व छान मिक्स करून घेतलं. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. जर तुम्हाला समजत नसेल की मीठ किती पडलंय ते कसं ओळखायचं, मीठ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचं जे पाणी आहे ना त्याची टेस्ट पाहायची. जर ती परफेक्ट असेल तर भात अजिबात आळणी किंवा खारट होणार नाही. आता बघा, कुकरच्या इथे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या. अजूनही काही जिन्नस ॲड करायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, मस्त 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याची स्टीम निघून गेल्यानंतरनं झाकण काढायचे. आधीच झाकण काढायची घाई करू नका, नाहीतर वासाने असं होतं की कधी मी झाकण काढेल आणि मसाले भात खाईल. पहा, यामध्ये मी अर्ध्या लिंबालाही थोडा कमी असं लिंबू पिळून घेतलं. लिंबामुळे खरंच मसाले भाताला खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर वरतून कट केलेली कोथिंबीर घातली आणि मसाले भात जेव्हा असा थोडा गरम असतो ना त्याच वेळी असा छान एकसारखा हलवून घ्यायचा. असं केल्यामुळे काय होतं, भात ना छान मोकळा होतो आणि खायलासुद्धा छान लागतो. त्याचं कारण वरती बऱ्यापैकी तेल आणि मसाले असतात आणि खाली कधी भात बघा थोडा मोकळा किंवा तिथपर्यंत मसाले आहेत ना असे नीट पोचलेले नसतात.
थोडासा वेगळाच होतो खालचा भात कधी कधी. तर हे छान मिक्स करून घेतलं ना की तो एकसारखा होऊन जातो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो. बघा किती छान दिसतोय. एकदा तरी नक्की या पद्धतीने मसाले भात करून पहा. केल्यावरती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. पहा इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते मसाले भात. खूप छान होतो खरंच या पद्धतीने जर भात केला तर. फक्त जास्तीचे मसाले वापरायचे नाही. भाताचा मसाला किंवा बिर्याणी मसाला म्हणा किंवा मटण मसाला, चिकन मसाला कोणताही एकच मसाला वापरायचा. जे आपलं 5 वालं पॅकेट येतं ना ते 1 पॅकेट मसाला तुम्ही इथे वापरायचा आहे एवढ्या भातासाठी. आता बघा इथे मी सोबत चटणी घेते. ह्या चटणीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे वडापावची रेसिपी. ती तुम्ही पाहू शकता. मी आणि बरंच काही या चॅनलवरती वडापावची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. त्यामध्ये या चटणीची रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर हे घरचं लोणचं आहे. आता याची रेसिपी तर मी अपलोड नाही केली कारण ते माझ्या बहिणीने दिलेलं आहे. गावाकडचं आहे आणि खूप छान चवीचं आहे. तर पहा इथे सोबत मी कांदासुद्धा घेतला आहे. मस्त असा बेत आहे. नक्की ट्राय करा.